जाणून घेऊयात आपण. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेजी. आनंदजी, स्वागत आपलं पुढारी न्यूजवर. आनंदजी, आपण पाहतोय की खरातच्या प्रकरणानंतर नाशिकमध्ये आणखी एक तसंच प्रकरण उघडकीस आलेलं आहे. मात्र ह्यात आरोप आणखी गंभीर आहेत आणि धर्माशी संबंधित यात काही महत्त्वाचे दबाव टाकण्यात आले होते धर्मांतरणासाठी किंवा विशिष्ट धर्माचा पेहराव करण्याच्या संदर्भात सुद्धा दबाव टाकण्यात आले होते. काय प्रतिक्रिया आपली या प्रकरणासंदर्भात? खरं तर सांगायचं ना मॅडम, प्रतिक्रिया काय द्यायची हाच विचार करतोय. राज्य शासनाची पूर्णपणे म्हणजे फसवागिरी झालेली आहे. शासनाला दबाव संपलेला आहे आणि सर्वात महत्वाचं हिंदूंचा जे दबाव असायला पाहिजे, हिंदूंची गरज असायला पाहिजे, ती संपली आहे. तुम्ही एक विशिष्ट धर्माचे मालक आहात म्हणून तुमच्या हिंदू स्टाफनी तुमच्या धर्माच्या प्रमाणे वागणूक करावी आणि निदान सांगण्याची हिंमत तरी कशी होते या लोकांची, हे मला कळत नाही. म्हणजे आम्ही सांगितलं होतं की महाराजांमुळे, हिंदूंमुळे तुमची मंदिर आणि धर्म टिकले होते, आमच्या सहिष्णुतेमुळं. हे सगळं आमच्या हिंदूंच्या जीवावर यायला लागले, हिंदूंच्या संस्कारावर यायला लागले. आणि मी सांगतो, सरकार काहीही करणार नाही. या सगळ्यांना पुढच्या 15 दिवसात जामीन होईल आणि होणारे माहिती म्हणून असं जास्त या लोकांचं भावच चाललेलं आहे. आनंदजी, तुम्ही म्हणताय की दाखल केली पाहिजे. आनंदजी, तुम्ही म्हणताय की एवढं सगळं होऊन सुद्धा एका विशिष्ट धर्माचे लोक हा दबाव टाकतायत आणि तरी सुद्धा जामीन होईल, एवढं ठामपणे तुम्ही कसं म्हणू शकता या प्रकरणात? हिजाब आणि नमाज हा मुस्लिम धर्म करतो, विशिष्ट धर्म, विशिष्ट समाज काय असतो? अगदीच अगदीच अगदी एवढी मस्तीच का होते? शिवाजी महाराजांच्या काळापासून मॅडम आम्ही बघतो, आज सुद्धा 90% या देशात हिंदू असताना आम्ही कधी दबाव आणत नाही. आमच्या आरत्या करा म्हणत नाही, आमचे स्टोक म्हणत नाही. आमचे कोट्यवधी स्टाफ, मुस्लिम स्टाफ काम करतात दाखव हिंदू लोकांकडे. आनंदजी, खरं असलं तरीही हिंदू धर्मात सुद्धा असे दबाव टाकणारे लोक आहेत, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. नाही दाखवा, एकाही हिंदू व्यावसायिकावर असं मुस्लिम कर्मचाऱ्याला हिंदूंचे स्ट्रोक किंवा गीता पठण करायला सांगितलं आहे असं एकही कलम दाखवा. मी तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो, मुस्लिमांनी असं करत होतं या बाहेर आणि आम्हाला सांगा. पण हे अतिशय चुकीचं होतंय. आता आणि सरकारची गुप्तचर यंत्रणा काय करते, आमचा नेहमीच हा प्रश्न असतो. लोक तुमच्यापर्यंत तक्रार का आणत नाही याचा विचार सरकारने आता करायला पाहिजे ना. नक्कीच सरकारकडनं काय अपेक्षा आहे सर सरकारकडनं काय अपेक्षा आहे? हिंदूंच्या मनात स्वतःविषयीचा आत्मविश्वास तयार करायला पाहिजे. हिंदूंना वाटलं पाहिजे की या लोकांना शिक्षा होतील, उद्या जामीनावर सुटले तर परत यांना त्रास देणार आहे. तेव्हा उलट्या सरकारपेक्षा यांच्याविषयी भीती तयार होते त्या गरिबांना. हिंदू महासंघाच्या मागे पूर्णपणे उभी राहील. आम्ही लवकरच नाशिकला येतो आहोत. आता यापुढे हिंदू महासंघाची भूमिका काय असेल सर? हिंदू महासंघाची आम्ही येणाऱ्या 2 ते 4 दिवसात आम्ही नाशिकला येत आहोत. अधिकाऱ्यांची भेट घेऊ आणि त्याच्यानंतर आमची पुढची कारवाई ठरवू. धन्यवाद आनंदजी, ही प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत त्याबद्दल.